अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, तुमच्या दुःखाचं मेन कारण तुमची अपेक्षा आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नको. ते तुझ्यासाठी काहीतरी करतील, हीच गोष्ट तुमच्या दुःखाचं कारण बनत आहे. लक्षात ठेवा, या जगात आपण स्वतः सोडल्यास आपलं असं कोणीही नाही. बाळा, आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचे गोड मधुर फळ तुलाच चाकायला मिळणार आहे. तुझ्या संसारात ओढावलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण सतत चालू ठेवलंस. तू माझ्यावर विश्वास ठेवलास. तू माझ्या कठोर परीक्षेत पास झालास. आता या क्षणापासून तुला जे जे हवे आहे ते सर्व तुला दिले जाणार. काळजी करू नकोस. इथून पुढे तुझा संसार सुखाचाच होणार. जिथे मी असतो तिथे सर्व काही शक्य होतं. अजूनही सांगतो, स्वतःची रस्ता स्वतः निर्माण करा, कारण इथे लोक रस्ता दाखवायला नाही तर रस्त्याची दिशा बदलायला बसले आहेत. तुझ्या वाटेचे दुःख तू भोगून संपवलं आहेस. आता तुझ्या वाटेचे सुख तुला मिळणार. कर्मांवर विश्वास ठेव. तुझ्या अपेक्षेपेक्षा कितीही पटीने जास्तच मिळणार. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणं थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. चिंतामुक्त हो. हा काय तुझा पहिला किंवा अंतिम जन्म नाही. तुझ्या सर्व इच्छा व आकांक्षा मी पूर्ण करणार आहे. आयुष्य म्हणजे काही स्पर्धा नाही. ते ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ मिळणारच. लक्षात ठेवा, आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावंच लागेल. चढ उतार असतील ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील ते आयुष्य कसले. ईश्वराने तर सगळं आयुष्य हिऱ्यासारखं दिलं आहे, पण एक आड घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सध्या डोक्याने विचार करून काम करण्याची गरज आहे. आता प्रेम करून भावनिक होणं जमणार नाही, कारण आता फक्त पैशाला किंमत आहे. या जगात तुमच्याकडे पैसा नाही तर तुमच्याकडे किंमतही नाही. एखादी चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास अजिबात आळस करू नको, कारण एक चांगली कल्पना तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. जिथे शक्ती कामाला येत नाही तिथे आपल्या बुद्धीचा वापर करून घेऊन खेळ बदलता यायलाच हवा. तुला जर 100 लोकांच्या शर्यतीत पहिला यायचे असेल तर 99 लोकांपेक्षा वेगळं करता आलंच पाहिजे. बाळा, मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय संघर्षाचे मैदान सोडायचे नसते. आणि आयुष्य जगताना कधीच कोणावर अवलंबून राहू नको, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावलीसुद्धा स्वतःची साथ सोडत असते. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील. सुखाचा आनंद दुप्पट होईल. जगाला आपलं दुःख किती मोठं आहे हे सांगण्यापेक्षा तुमची माऊली किती मोठी आहे हे सांगा. बाळा, कमी बोला, हळू बोला आणि नेमकंच बोला, म्हणजे लोक तुमचं बोलणं ऐकण्यात उत्सुक होतील. नशिबाला कोणाचीही नावं ठेवू नका, कारण नशीब कोणालाही विकत आणता येत नाही. ज्याला त्याला कमी जास्त आपल्या आपल्या नशिबानेच मिळतं. कोणाचं चांगलं झालं तर त्याचा द्वेष करू नका. कोणाचं वाईट झालं तर त्याला हसू नका. वेळच नेहमी भान ठेवा, कारण चांगली वाईट वेळ कधी येत नाही. आणि सतत स्मरणात ठेवा, गंगेत ती पापे धुतली जातात जी चुकून झालेली असतात.
योजना आखून केलेली पापे भोग भोगल्याशिवाय जात नाहीत. कितीही नवस केले तर एखादी गोष्ट तेव्हाच मिळणार जेव्हा स्वामींची मर्जी असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, तुझे आमच्यासोबत असणे हे तुझ्या मर्जीवर नाही तर माझ्या मर्जीवर अवलंबून आहे. जेव्हा तू म्हणशील माझं चांगलंच होत आहे, माझं चांगलंच होणार, या विश्वासावर नियंत्रण कर्म करत राहतोस तेव्हा आश्चर्यकारक घटना घडू लागतात. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्या व्यक्तीला कोणतीच गोष्ट असाध्य नाही. त्याला कोणीच हरवू शकत नाही. तू जे स्वप्न पाहत आहेस ते लवकरच पूर्ण होणार आहे. आयुष्य मनमोकळेपणाने जग आणि बाकी जे काही आहे ते नशिबावर सोडून दे. कारण फुलाला देखील माहीत नसते की सकाळी मंदिरात जायचं आहे की इथेच कोमेजून पडायचे आहे. विश्वास ठेव, जर तू माझा हात पकडला असशील तर तुला कोणाचे पाय पकडायची वेळ येणार नाही. आणि वेळ तेव्हाच निघून जाईल जेव्हा तू त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधशील. कोणाला तुझं वाईट करावे वाटत असेल तर ते त्याच्या कर्मात लिहिले जाईल. उगाचच तू कोणाबद्दल वाईट विचार करू नको. बाळा, अंतःकरणातून गोष्ट सांगत आहे, लक्षपूर्वक ऐक. तुझं दुःख मला माहीत आहे, पण प्रत्येक अश्रू हा तुझ्या आत्म्याची घडण आहे. वाईट दिवस म्हणजे तुझ्यासाठी नवी संधी आहे. तुला स्वतःला ओळखण्याची, तुझ्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवण्याची ही संधी तुला मिळाली आहे. मी तुझा संयम पाहत आहे. तुझं कर्म शुद्ध ठेव, तुझं मन प्रामाणिक ठेव. याचे फळ तुला वेळेनुसार मिळेल. कारण जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत येणारच, तुला ते मिळणारच. जेव्हा तुला सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नव्याने सुरुवात होत असते. नियती त्याचीच परीक्षा घेते ज्याच्यात ती पार पाडायची तयारी असते. खचून जाऊ नकोस. विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझं नशीब थोडं उशिरा फळ देते, पण तू काळजी करू नको. तुझा उशिरा होणारा भाग्योदय हा इतका अप्रतिम असेल की लोक फक्त पाहत राहतील. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा संदेश म्हणजे तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचणारा एक मार्ग आहे. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मी जाणतो. तुझे चांगले दिवस लवकरच येत आहेत. तोपर्यंत तू संयम सोडू नको. विश्वास ठेव, तुझ्यासोबत सर्व काही चांगलेच होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.